या 12 क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये परत आपलं स्वागत आहे. 11व्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशनबद्दल माहिती पाहिली. तर मागच्या व्हिडिओमध्ये प्रिपोजिशन म्हणजे काय, तर असे शब्द जे नाम किंवा सर्वनाम यांचा इतर शब्दांशी संबंध दाखवतात ते शब्द. तर तो कुठे, कशासाठी, केव्हा, कोणत्या दिशेने, इथून, लातूरहून, या गावाहून, त्या गावाहून, पासून वगैरे असे संबंध ते शब्द दाखवतात. त्यांना प्रिपोजिशन किंवा पूर्वसर्ग असं मराठीमध्ये म्हणतात. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन ऑफ प्लेस, वेळेच्या स्थानाच्या संबंधी प्रिपोजिशन कोणते असतात, त्याचा वापर कसा केला जातो याविषयी माहिती घेतलेली आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिपोजिशन ऑफ टाइम पाहणार आहोत. वेळेच्या संदर्भामध्ये या प्रिपोजिशनचा उपयोग कसा होतो ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण ॲट पाहूया. ॲट हे विशिष्ट वेळेसाठी वापरलं जातं. आता जसं आय शॅल मीट यू ॲट 5 o'clock, म्हणजे मी तुला 5 वाजता भेटेन. ही 5 वाजणे किंवा 5 वाजताची वेळ जी आहे ही एक विशिष्ट वेळ आहे, जी आपण आपल्या मित्राला दिलेली आहे किंवा आपण आपल्या समोरच्या व्यक्तीला दिलेली आहे. आय शॅल मीट यू ॲट 5 o'clock असं दाखवण्यासाठी किंवा वेळ दर्शवण्यासाठी ॲटचा उपयोग करतात. नंबर 2 ऑन आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑन हे जागेच्या संबंधी, प्लेसच्या संबंधी पाहिलेलं आहे. तिथं ऑनचा वेगळ्या पद्धतीनं वापर होतो आणि वेळेच्या संदर्भामध्ये ऑनचा वेगळा उपयोग होतो. तर तो आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे आणि हा जर बारकावा आपल्याला समजला तरच आपल्याला इंग्लिशमध्ये चांगलं लिहिता येईल आणि चांगलं बोलता येईल. तर ऑनचा वापर विशिष्ट दिवस दाखवण्यासाठी किंवा एखादी तारीख दाखवण्यासाठी ऑनचा वेळेच्या प्रिपोजिशनानुसार उपयोग करतात. आता जसं प्रिया विल कम ऑन संडे, म्हणजे प्रिया ही रविवारी येणार, प्रिया ही रविवारी येईल असं आपण म्हटलं तर हे भविष्यकाळातलं वाक्य आहे. आणि ऑन संडे, संडे हा दिवस आहे, तर ऑन संडे, ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेन्सडे या पद्धतीनं आपल्याला ऑनचा वापर करता येईल. त्याचबरोबर आय शॅल प्ले क्रिकेट ॲट ऑन आय शॅल प्ले क्रिकेट ऑन 15th ऑगस्ट, म्हणजे मी 15 ऑगस्टला क्रिकेट खेळेल. या पद्धतीनं आपल्याला दिवस आणि तारखेचा वापर करून बोलताना, महत्त्व विषद करत असताना, सांगताना ऑनचा उपयोग करता येईल. इन आपण प्लेसच्या प्रिपोजिशनमध्ये पाहिलेला आहे. आता हे टाईमच्या संदर्भामध्ये येणार आहे. तर इनचा उपयोग करताना या महिन्यात, वर्षात, काळामध्ये असा उपयोग करतात. आता आय विल कंप्लीट द कोर्स इन आहे ना, इन जून. मी तो कोर्स कधी पूर्ण करणार आहे, जून महिन्यामध्ये पूर्ण करणार आहे. तर असं महिन्यामध्ये आणि वर्षामध्ये. आता वर्षामध्ये कसं, द रिझल्ट विल डिक्लेअर इन मे, हे निकाल केव्हा जाहीर केला जाईल, मे महिन्यामध्ये. तर महिन्यामध्ये आणि एखाद्या काळामध्ये. ही विल कम्प्लीट द वर्क इन 2 days,
ही विल कम्प्लीट द वर्क इन 3 days. तर या पद्धतीने एखाद्या विशिष्ट काळात, महिन्यात आणि वर्षात असा जर उपयोग करायचा असेल तर त्या ठिकाणी इन ह्या प्रिपोजिशनचा उपयोग करायचा. त्यानंतर आता आपण पाहिले ॲट, ऑन आणि इन. त्यानंतर पाहूया आपण सिन्स. सिन्स म्हणजे पासून. तर एखाद्या वेळेपासून. ही इज लर्निंग इंग्लिश सिन्स 2010. तर प्रामुख्याने ज्यावेळेस आपण सिन्स वापरतो त्यावेळेस पूर्ण चालू काळामध्ये सिन्सचा उपयोग करावा. ही हॅज बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 2010. म्हणजे मागे काही काळापासून ती क्रिया करत आलेला आहे. तर ती वेळ किंवा तो पिरियड दाखवण्यासाठी सिन्स या प्रिपोजिशनचा उपयोग करतात. मी आपल्यासाठी वाक्य ते लिहितो इथं. Sachin has been playing cricket since last 25 years. सिन्स म्हणजे एखादी क्रिया बऱ्याच काळापासून चाललेली आहे तर ती वेळ दाखवण्यासाठी सिन्सचा उपयोग करतात. हे लक्षात ठेवा. परत एकदा मी सांगेन की सिन्सचा उपयोग प्रामुख्याने पूर्ण चालू वर्तमान काळामध्ये किंवा पूर्ण चालू भूतकाळामध्ये किंवा पूर्ण चालू भविष्य काळामध्ये केला जातो. म्हणजे सिन्सचा उपयोग पूर्ण चालू काळामध्ये करावा. त्यानंतर आपण पाहूया फॉर. किती काळापर्यंत. He will work for 2 years. Raghu will work here for 2 years. रघु विल वर्क हिअर फॉर 2 years. रघु इथं 2 वर्षासाठी काम करेल. म्हणजे एखादा पिरियड आपल्याला नेमका पिरियड दाखवायचा असेल तर किती काळापर्यंत, किती वेळेपर्यंत हे जर दाखवायचं असेल तर आपल्याला फॉरचा उपयोग करायचा आहे. तर या पद्धतीनं प्रिपोजिशनमध्ये प्रिपोजिशन ऑफ टाईममध्ये ॲट, ऑन, इन, सिन्स आणि फॉर असे काही प्रिपोजिशन्स आपल्या लिखाणामध्ये आणि बोलण्यामध्ये, स्पीचेसमध्ये घेतले तर आपलं इंग्रजी हे करेक्ट इंग्रजी राहील. आपण या व्हिडिओमध्ये प्रिपोजिशन ऑफ टाईमची माहिती घेतल्याबद्दल पुनश्च एकदा आपले सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद.